संत शिरोमणी गोरोबा काका तेर येथील गोरोबा काका मंदिराच्या महाप्रवेशद्वारा संदर्भामध्ये गेल्या 2 दिवसापासून माननीय आमचे महादेव खटावकर हे उपोषणाला बसलेले आहे। या उपोषणाचं कारण असं की जे महाद्वार आहे, आतापर्यंत सर्व मंदिराचे प्रवेशद्वार महाद्वार हे पूर्व दिशेला असतात, परंतु येथील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी अतिशय धामधडाक्याने या ठिकाणी जे प्रवेशद्वार आहे हे दक्षिण दिशेला उभं राहण्याचं ठरवलं। परंतु सर्व संत मंडळी आणि महाराष्ट्रातील सर्व कुंभार समाज आणि तेर येथील सर्व गावकरी मंडळी पंचक्रोशीतील या सर्वांनी त्याला विरोध केलेला आहे। परंतु स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली येथील प्रशासन असल्यामुळे हे प्रशासन या ठिकाणी काही करू शकत नाही अशी आमची भावना झालेली आहे। त्यामुळे आम्ही सदरचा विषय आज माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्याकडे नेऊन त्यांच्याकडे प्रश्न मांडणार आहेत, त्यांच्याकडे सर्व महाराष्ट्राच्या वतीने निवेदन देणार आहे। त्यानंतर जर नाही सुटलं तरी महाराष्ट्राच्या वतीने मुंबईच्या मंत्रालयासमोर आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व कुंभार समाज बांधव हे उपोषणाला बसणार आहे। हा प्रश्न तडीत नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे। इथे स्थानिक लोकप्रतिनिधी आता इथलं आमदार आहे, प्रतिनिधी आहे, बाकीचे सत्ताधारी पक्ष आहे सर्व। आज 2 दिवसापासून सुरू असलेलं उपोषण तुम्ही मागे घेतलं, आमदार कैलास पाटील इथं आले होते, नेमकं काय बोलणं झालं आणि पुढची दिशा काय असणार आहे? त्यांनी एकच सांगितलं की हा प्रश्न जो आहे हा माननीय प्रशासन हा सरकारच्या अधिपत्याखाली असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन हा प्रश्न तुम्ही सोडवा अशी त्यांनी आम्हाला सूचना केलेली आहे। 82 पत्र दिलेले आहे की ते काम आम्ही थांबवलेलं आहे। आज आपण बघू शकता पूर्ण महाराष्ट्रातून कुंभार समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत। श्री संत गोरोबा काका हे आमच्या समाजाचा आराध्य दैवत आहे। पंचक्रोशीतील व पूर्ण तालुक्यातून महाराष्ट्रातून श्री संत गोरोबा काकाच्या मंदिरासाठी भाविक भक्त येतात। श्री संत गोरोबा काका मंदिर ह्या 13 ठिकाणी समाधी मंदिर असल्यामुळे आणि काका हे जे आहेत संतांचे परीक्षक आहेत, त्यांचा विकास अनेक वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होता पण झाला नाही आणि जो थोडाफार विकास झालेला आहे ती व्यवस्थित झालेला आहे। पण आज रोजी हे राणा जगदीशसिंह पाटील यांनी जे विकासाचं चालू केलेलं आहे, मला एवढं सांगायचं की आमचा विरोध ही राजकीय नाही, आमचा विरोध वास्तुशास्त्राला धरून आहे। आणि मला एकच म्हणायचं की तुम्ही आज बघा प्रत्येक संतांचा विकास करताना शास्त्राचा आधार घेऊन आणि पूर्वजांनी जे बांधलेला आहे त्या स्ट्रक्चर मध्ये बदल न करता केला जात आहे। पण तुम्ही बघा आज म्हणजे मला एवढं वाईट वाटतं की गोरोबा काकाच्या मंदिरासमोर गेल्यावर महाद्वारासमोर फुलाची झाडं पाहिजे। तुम्ही आज बघितलं तर त्या ठिकाणी चक्क मी सांगतो की शौचालय बांधलेलं आहे आणि आज रोजी तुम्ही बघितलं तर गोरोबा काकाच्या मंदिराचं जे महाद्वार केलं जातं ते कमानी त्यांनी सांगितलं पहिलं उद्घाटन करताना महाद्वार म्हणून केलं। आज तुम्ही बघू शकता त्यांच्या बातम्या सगळ्या आल्यात महाद्वार म्हणून आलेल्या आहेत आणि आज रोजी ते म्हणतात की आम्ही तिथं कमान करून महाद्वार पूर्व दिशेला करू असं मला सांगतात, पण ह्या चुकीच्या पद्धतीने ते करत आहेत। आमचं म्हणणं आहे की शास्त्रोक्त पद्धतीनं महाद्वार हे पूर्व दिशेला झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही आमरण उपोषण मी केलं 3 दिवस। आज आमच्या सर्व नेते मंडळांनी दरेकर साहेब आहेत, क्षीरसागर साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, गोरटकर साहेब आहेत, यांनी सांगितलं की आम्ही की तुम्ही उपोषण सोडा
लिखी दिलेला आहे. आम्ही वरिष्ठ लेवलला मुख्यमंत्री साहेबांकडे, उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊ. आम्ही तुम्हाला 100% न्याय देऊ आणि काकाचं महातर पूर्व दिशा करण्यासाठी प्रयत्न करू. श्री संत गोरोबा काका मंदिर व शिव मंदिर तेर येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे प्रस्तावित कमान म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराचे काम तिथं चालू होते. तेच काम चुकीच्या दिशेने असल्याने त्यास तेर येथील ग्रामस्थांनी तसेच आमच्या महाराष्ट्र राज्य कुंभार समाजाचे नेते महादेव खटावकर यांनी तीव्र विरोध केला. परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी ते काम चालू ठेवल्यानंतर ग्रामस्थ असतील, आमचे महादेव खटावकर असतील, यांनी बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी धाराशिव आणि धर्मादाय आयुक्त धाराशिव यांना निवेदन दिले की हे काम थांबवा, हे चुकीच्या दिशेने होत आहे. परंतु त्यांची विनंती मान्य न केल्यामुळे आमचे महादेव खटावकर यांनी आमच्या समाजावर अन्याय होत असल्याने त्या धाराशिव कलेक्टर कचेरीसमोर उपोषणास बसले. आणि त्यानंतर आम्ही सर्व महाराष्ट्रातील कुंभार समाजातील सर्व नेते या ठिकाणी परिस्थिती जाणून घेण्याकरता आलो. आणि या ठिकाणी आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, यांना आम्ही आता एक निवेदन केलेलं आहे की कार्यकारी अभियंता धाराशिव सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्यांनी प्लॅन प्रमाणे ज्या ठिकाणी कमान प्रस्तावित केले आहे त्या ठिकाणी कमान बांधावी आणि जे मुख्य मंदिराचे मुख्य महाद्वार आहे आणि समोरचा रस्ता आहे त्यामध्ये मुख्यद्वार उभं राहावे अशी आम्ही सर्व कुंभार समाजाच्या वतीनं विनंती केलेली आहे. आणि या ठिकाणी आत्ताच आमदार कैलास पाटील आले, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि चर्चा केली असताना दोन्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा यांची वेळ घेऊन आम्ही सदरचा प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करून पुढील आम्ही निर्णय घेऊ आणि त्यांच्या सकारात्मक निर्णयाची आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. काकासाहेब कांबळे, न्यूज लोकमंच, धाराशिव.